आता राज्यात कोणाच्या कोणत्या विधानांनी काय पडसाद उमटलेत पाहूया आमचा विशेष सदर बाईट कट टू कट। पार्थ पवारांनंतर आता जय पवारही अडचणीत येण्याची शक्यता आहे। जय पवारांची टँगो कंपनी चर्चेत आहे। कंपनीतून भ्रष्टाचार करत असल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केला आहे। टँगो विषयाच्या अनुषंगाने आम्ही फार पूर्वीच सांगितलं होतं की अजित पवारांनी स्वतःकडे जे एक्साईज विभागाचे जे मंत्री आहेत ते एक्साईज विभाग ठेवलेला त्याच्यासाठी आहे की एकंदरीत दारू या विषयाच्या व्याख्या बदलणं, सवलती देणं हे सर्व अधिकार त्यांच्याजवळ राहावे। आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावावर डिस्लरी आहे, टँगो नावाचा जो ब्रँड आहे त्याला लाभ देण्याकरता त्यांनी अशाच प्रकारच्या अनेक नस्तीवर स्वाक्षऱ्या केलेल्या आहे आणि दुसऱ्या मुलाला देखील सत्तेत राहून त्यांनी अनेक अनियमितता करण्याकरता आशीर्वाद दिलेले। आरोप करण्याआधी ते सिद्ध करावेत, पुरावे घेऊन यावेत असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपकाळांना दिलंय। दादाच्या आज दुसऱ्या मुलाची टँगो नावाची कंपनी दारू कंपनी आहे असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। दादांनी तिला मदत केल्याचंही ते म्हटलं। जे बोलणारे आहेत त्यांनी आरोप सिद्ध करावे। मी त्यामध्ये काही ना बोललो आहे ना मी ऐकलाय। जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा। पार्थ पवार तो सिर्फ झांकी है, रोहित पवार अभी बाकी है असं सूचक वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय। हे पार्थ पवारांचा हा घोटाळा हे झाकी है, रोहित पवार अभी बाकी है। रोहित पवारांचा एक मोठा घोटाळा रोहित पवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। ते आमच्याकडे सगळी कागदपत्र आलेली आहेत। आम्ही येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये पार्थ पवारांचा घोटाळा सुद्धा बाहेर काढू। अजितदादांना वाचवण्यासाठी सीएम बिझी आहे, त्यांना जमिनी चोरू दिल्या जात आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहे, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा आता अजितदादावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहे। तिकडे जमिनी बळकावणं चाललंय आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत। त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आहेत। मुलगा जमीन खरेदी करतो आणि बापाला माहित नाही असं कधी होतं का? चौकशी होईपर्यंत अजितदादांनी पदापासून दूर व्हावं अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादांनी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता। मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे। हा 40 एकर जमीन कोरेगाव सारख्या ठिकाणी 1800 कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही। हे कोणाला तरी खरं वाटेल का? कोणाला तरी खरं वाटेल का? आणि मग माझा याच्याशी संबंध नाही असं कसं म्हणू शकतात अजितदादा? माझं याच्याशी संबंध नाही असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात? आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी, परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर जो चांगला म्हणून असं तर त्याला किती अशापर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहे। शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हण आहे तशा पद्धतीनं, त्यामुळे ते शहाणे आहे। जमिनीचा व्यवहार होतो, अजित पवारांना माहित नाही असं कसं होईल? विजय वडेट्टीवार यांनीही हा सवाल उपस्थित केलाय। ती महार वतनाची जमीन आहे। गेली 25 वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत, ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि 1800 कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहीत नसेल का? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। एकूणच एक कहावत है कि राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा। तर हा झूठ हे अशीच आता चाललेली आहे। पार्थ पवार हे फक्त सॅम्पल भूखंड लाटणारा नेता गिरीश महाजन आहे। भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या माध्यमातून भूखंड लाटलाय असा आरोप माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलाय। अरे पार्थ पवारांनी केलेला तर नमुना आहे, फक्त सॅम्पल आहे। त्याचा सगळ्यात मोठा
विद्यापीठ जर असेल तर भाईचंद हिराचंद रायसोनीच्या आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो गिरीश महाजन. चौकशी करा मुख्यमंत्री महोदय, मग कळेल तुम्हाला. आणि त्यांचे जे म्हणतो ना अंडे पिल्ले जे जवळपास राईट लेफ्ट तपासा एकदा. जे 2018ला 44 गुंठे जमीन असणारा 1960 रुपये पगार असणाऱ्या एका कुटुंबातला 11वी-12वी नापास करून 1000 कोटीचा 3 वर्षात 4 वर्षात 5 वर्षात मालक होऊन प्रेस घेऊन सांगतो मी जमिनी घेतो. कुठून हा पैसा कमवला का लुटला हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्यामुळे सरकारचा म्हणजेच कराचा म्हणजेच जनतेचा पैसा जर कोणी लुटत असेल तर ते चाळीसगावकर सहन करून घेणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला तत्वाच्या गोष्टी करायच्या. अजित पवारांचा किंवा अन्य कोणाचा दबाव होत आहे फक्त दुय्यम निबंधकच सांगू शकतील. त्यामुळे पार्थ पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे. त्यानंतर लक्षात येईल सरकारी अधिकारी जो दुय्यम आपला दुय्यम म्हणतो ते काय म्हणतो दुय्यम निबंधक आहे आणि तो क्लास 2 अधिकारी आहे. असा अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आत्ता पोलिसांसमोर साक्ष देईल असं वाटतं का तुम्हाला की हो मला फोन आला होता, मला खडसेंचा फोन आला होता, मला असं सांगू शकेल असं वाटतं का? तो मुळात पोलिसांसमोर हे सांगणार नाही. आणि त्यामुळे त्याचे नार्को टेस्ट करावे अशी माझी मागणी राहील. तर सर्व कागदपत्र आणि पुरावे रेकॉर्डला असताना वेगळ्या चौकशीची गरज नाही. संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत असं मत एकनाथ खडसेंनी नोंदवलं. जी लीज आजही सुरू आहे म्हणजे 2038पर्यंत बॉटॅनिकल गार्डन रिसर्च सेंटरला आज रेकॉर्डला ही लीज 2038पर्यंत सुरू आहे. या ठिकाणी गुन्हेगाराच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण येतो तर हे सगळे कागदपत्र ह्याने बनावट केले. मुखत्यारपत्र तयार करत असताना ज्या वारसांच्या सह्या घेतलेल्या दिसतं याच्यामध्ये त्या सह्या घेत असताना हे आधी पाहायला पाहिजे होतं खरंच हे वारस जे आहेत यांची वतनदारी आहे की नाही आहे. काही लोकांना सातत्यानं राजीनामा मागण्याची सवय असते. चौकशी होऊ द्यावी त्यानंतर सत्य बाहेर येईल अशी टीका जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर केली आहे. काही लोकांना सातत्यानं राजीनामे मागायची सवय असते. माझं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्यावी. चौकशीतून जे पुढं येईल जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचा हात होता नव्हता काय परिस्थिती बघून मग त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. मला वाटते चौकशी न करता आणि प्रत्येकाला आपलं मत मांडायला न देता एखाद्याला शिक्षा देणं हे कसं उचित. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्यामुळे राज्यात चुकीच्या कामाला पाठबळ मिळणार नाही असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. मी आपणाला क्लिअर सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये जर काही अनियमित असेल चुकीचं घडलं असेल तर 100% त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकार घेईल. त्यामुळं आपण निश्चिंत राहा. आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि प्राथमिक टप्प्यातली कारवाई पण झालेली आहे. त्यामुळे वेगळं मी बोलावं असं नाही. चौकशीचा रिपोर्ट पुढे येऊ द्या. आल्यानंतर त्याच्यावर धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली, माझ्या हत्येचा कट रचला असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या. याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना. ते तयारीची असते ना तयारी करण्याची. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले. तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा PA. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. मला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली, मला जेवणातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झालाय असा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो PA का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित. आता ते तपासात होईल म्हणून तर बोला नाही जास्त. त्याला परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊस आणि
तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेलेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता त्याच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडं आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणजे आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशी, बाहेर राज्याच्या पाशी ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर. तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे. प्रत्येच्या गाडी खाली मोबाईल आहे, सीट खाली मोबाईल असेल तर कोण चेक करायला जात आहे असा संशय जरांगे पाटलांनी व्यक्त केला. बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या मोबाईल म्हणजे त्या शीटाच्या खाली बघा. आता ही सिस्टम मोबाईल शीटाखाली कोण बघ, शीटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्याचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते आहे का काही नाही. अशी वृत्ती प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शीटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शीटाखाली सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुढे आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून GPS लावतो इथून. गाडी कोणाची जर कुंकड चालली असते आता खरं आहे कुठं हे तपासात घेतलं पाहिजे. मी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, धनंजय मुंडे पृथ्वी तलावर नसावा असं जरांगेंना वाटतं, असं प्रत्युत्तर धनंजय मुंडेंनी दिलंय. मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंचं, त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडले. तसं माझं त्यांचं काही वैर नाही. जीवनामध्ये कधीच 17 तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही, एक आरोपही केला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला 18 पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही. म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा. यासाठी ही धडपड. निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आणि आरोप करायचे. मी सामान्य सरळ माणूस आहे असं धनंजय मुंडे म्हणाले. 2 दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची. आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो. अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात. कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं. आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो.
का त्यांना पाठवून? ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच. माझ्या मनात जरी कोणाला मारायचा विचार आला असेल तर माझी नार्को टेस्ट करा, माझ्यासोबत जरांगेंचीही करा, असं आव्हानच धनंजय मुंडेंनी दिलं. तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं. नार्को टेस्ट करायला मी तयार आहे, पाहिजे तर मी पहिला अर्ज करतो, असं प्रतिआव्हान जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना दिलं. तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे, मी कोर्टात अर्ज करणार आहे. नार्को टेस्ट करा होऊन दे, दूध का दूध पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट. अरे जातवाने रे, धन्यातो सारखा नाही मी. मी जातवाने, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही करा. भाषण झाली असती, ते होत असतं, जात असत, पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू CBI काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे. हा खूप गंभीर विषय आहे, फडणवीसांनी लक्ष घालावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तुम्ही म्हणले ना मग, प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का. हा, संपर्क नाही का, तो संपर्क नाही. ते त्यांचे बोलणे ते CDR घ्यायला पाहिजेत सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी ह्यो लय गंभीर विषय, ह्यो आता फक्त OBC जाडून लपायला लागला. याच्या आधी जाती जाडून लपत होता, आता OBC जाडून लपतोय. तुम्ही असं केलं, OBC तमकं केलं म्हणून केलं. तिथं OBC समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा, OBCच्या गळ्यात गुंतवणूक. ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा OBCला मिळत, ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. मी दोषी असतो तर आव्हान स्वीकारलंच नसतं, होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी, असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं. ही सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं. म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय, सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय, अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. आता मजा बघायचे दिवस नाहीयेत, माझ्यावर वेळ आली म्हणून. आता सगळ्यांनी याचं सखोल जाण्याची गरज आहे. आणि मी जर याच्यात काही दोषी असतो, मी सखोल जा म्हणलो नसतो, मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं, मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं, मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना. आणि आता एक महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. चोरी पकडली गेल्यानंतर चोरानं ऐवज परत केला तर ती चोरी होत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. त्यांनी ट्विट करून आपला निषेध नोंदवलेला आहे. पार्थ पवार हे वादग्रस्त जमीन परत करणार अशी माहिती समोर येते आणि त्यात आता अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल केलाय. त्यांनी काय ट्विट केले ते पाहूया. चोराने चोरी केली आणि ती धरली गेली, चोरीचा ऐवज परत केला जात असेल तर ती चोरी होत नाही का मुख्यमंत्री महोदय. एखाद्या कंपनीचं भांडवल लाखभर रुपये असताना ती कंपनी जमीन खरेदीसाठी 300 कोटी कुठून आणि कसे आणते. सही एकाची असली तरी त्याने ती त्या कंपनीच्या वतीने केली. सहीचा हक्क दिलेला असताना मग गुन्हा फक्त एकावरच कसा. शासनाचा कर बुडवला ही शासनाची फसवणूक आहे. मग पार्थ पवार आणि कंपनीवर गुन्हा का दाखल नाही. नैतिकता आणि पारदर्शक सरकार असल्याचं आपण सांगता, मग अजित पवारांच्या राजीनाम्यावर अद्याप निर्णय का नाही, असे काही सवाल अंबादास दानवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केले.